नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या म्युच्युअल फंडच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण एक नवीन कन्सेप्ट घेऊन आलेलो तुमच्यासाठी. तो म्हणजे आहे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट सुरू करण्याआधी गोल सेटिंग करणं का इम्पॉर्टंट आहे. गोल सेटिंग म्हणजे काय, नेमकं कसं करायचं, ह्याचे बेनिफिट काय आहेत हे आपण आता बघू. गोल सेटिंग का करायचं किंवा गोल का ठरवायचं इन्व्हेस्टमेंट करण्याआधी किंवा इन्व्हेस्टमेंट करताना, ते आता आपण एक एक्झाम्पलने समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल, आता आपण गाडी घेतली. मी गाडी घेऊन जे आहे गाडी चालवत चालवत एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. जेव्हा आपण गाडी घेऊन आपल्या घरातनं बाहेर पडतो तेव्हा आपलं काय ठरलेलं असतं, तेव्हा आपलं डेस्टिनेशन ठरलेलं असतं. की फॉर एक्झाम्पल, आता मी समजा आहे मुंबईमध्ये. मुंबईमधनं मी गाडी घेऊन निघालो. मला कुठे जायचं, मला जायचं पुणेमध्ये अमुक अमुक ठिकाण. मी काय करणार, मी गाडी घेऊन निघालेलो आहे पण माझं डेस्टिनेशन, माझं फायनल डेस्टिनेशन काय आहे की पुणे. मग पुण्यावरती जाऊन मी थांबणार. मग भले मी मध्ये मध्ये थांबत जाईन पण पुण्यामध्ये जाऊन मी माझ्या डेस्टिनेशन वरती जाऊन तिथे थांबणार. त्याप्रमाणे तुम्ही जे इन्व्हेस्टमेंटची ही जर्नी सुरू करता तेव्हा तुम्हाला कुठपर्यंत पोहोचायचं आहे, तुमचं गोल काय आहे, तुमचं डेस्टिनेशन काय तुम्हाला माहिती असलं पाहिजे. असं नाही मी सुरुवात केली, माझ्या मनाला वाटेल ती सुरुवात केली, 1,000 2,000 500 रुपये जे मनाला वाटेल ती सुरुवात केली, मनाला वाटेल तर मध्येच थांबलो, मनाला वाटलं 5 वर्ष बस झाली तेव्हा सगळी अमाऊंट काढून घेते, असं नाही पाहिजे. एक गोल पाहिजे की मला मी ही इन्व्हेस्टमेंट करून करून 50 लाख रुपये जमवायचे, मला 1 करोड रुपये जमवायचे, मला 2 करोड रुपये जमवायचे माझ्या रिटायरमेंटसाठी. आणि त्यानंतर ह्या अमाऊंटची SWP करायची. SWP म्हणजे काय, याबद्दल मी भरपूर सारे व्हिडिओ आपल्या चॅनलला बनवलेले आहेत, तुम्ही चॅनलला जाऊन ते एकदा सर्च करा. असं काहीतरी गोल पाहिजे, असं काहीतरी डेस्टिनेशन तुम्ही ठरवलं पाहिजे तुमच्यासाठी. त्यासाठी म्युच्युअल फंड मध्ये गोल सेटिंग फार जास्त इम्पॉर्टंट आहे, ती आपणच करून घेऊ. त्याआधी तुम्ही एक काम करायचंय, मला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला म्युच्युअल फंडच्या माध्यमातून किती पैसे जमा करायचे आहे, ज्यानंतर तुम्ही रिटायर होऊ शकता, रिटायरमेंट घेऊ शकता आणि SWP माध्यमातून दर महिना पेन्शन मिळवू शकता, अशी तुम्हाला किती अमाऊंट एक्सपेक्टेड आहे मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचे. वेगवेगळी मतं असतील, 50 लाख, 1 करोड, 2 करोड, तुम्ही सर्वांनी कमेंट नक्की करा. आता इथे मी एक्झाम्पल घेतो. समजा एक 1 CR रुपीज, म्हणजे समजा आज माझ्याकडे 1 CR रुपीज असतील तर मी रिटायर होईल आणि त्या 1 CR रुपीज मधनं मी दर महिना पेन्शन घेऊन उर्वरित आयुष्य जगू शकेल. असं समजा एखाद्याची इच्छा असेल किंवा असं एखाद्याचं टार्गेट असेल. पहिलं म्हणजे आपण एक काम करूया, बघूया की 1 करोड रुपये तुमच्याकडे आहेत तर तुम्ही काय करू शकता, काय तुम्हाला मिळू शकतं दर महिना इन्कम, ते आपण पहिलं म्हणजे बघून घेऊ. ओके, इथे मी 1 CR रुपीज टाकलं. जर तुमच्याकडे 1 करोड रुपीज आज असतील तर तुम्ही दर महिना 80,000 रुपये इन्कम घेऊ शकता म्युच्युअल फंडच्या माध्यमातून. 80,000 रुपये दर महिना, म्हणजे तुमचे 1 करोड, समजा 80,000 रुपये तुम्ही दर महिना इन्कम घेताय. अशी प्रोसेस समजा तुम्ही 10 वर्ष केली तर तुमच्याकडे 10 वर्षाला प्रत्येक महिन्याला 80,000 रुपये पगार तर येईल, इन्कम तर येईल, प्लस तुमच्या बॅलन्स राहील 1 करोड 44 लाख रुपये. सेम समजा तुम्ही हे 20 वर्षासाठी केलात की 1 करोड रुपये इन्व्हेस्ट केलात आणि दर महिना 80,000 रुपये पेन्शन घेतलात 20 वर्षासाठी, तर तुमच्याकडे फायनल अमाऊंट गोळा आहे जवळपास 3 करोडच्या आसपास. हे कशामुळे होतं, हे होतं पॉवर ऑफ कंपाऊंडिंग मुळे. आपण 1 करोड मधले फक्त दर महिना 80,000 काढतोय, उरलेले तसेच आहेत वाढण्यासाठी, सगळे नाही काढत आहे आपण. या कारणामुळे ती अमाऊंट एक फायनली ग्रो होत जाते, फायनली एक वाढतच जाते, असं तुम्हाला दिसतं. ही आहे पॉवर ऑफ SWP, पॉवर ऑफ SIP, आपण ही शिकलो. पण गोल सेटिंग मध्ये आपल्याला काय शिकायचं नेमकं. आता इथे मी येतो गोल सेटिंग मध्ये. तर मी मगाशी म्हटलेलं की माझ्याकडे आज 1 करोड असतील तर मी रिटायर होईल, पण मला हे गोल सेट करायचंय पुढच्या 15 ते 20 वर्षासाठी. समजा एखाद्याची अशी इच्छा असेल की आज जी किंमत 1 करोड आहे, माझ्याकडे 20 वर्षानंतर 1 करोड असेल तर मी रिटायर होईल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आज जे 1 करोड रुपये आहेत, 20 वर्षानंतर ह्या 1 करोडची किंमत वाढलेली असेल की कमी झालेली असेल, मला कमेंट करून नक्की सांगा. आज तुमच्याकडे 1 करोड रुपये आहेत तर 20 वर्षानंतर तुम्ही जर हे 1 करोड रुपये बघाल तर ह्याची किंमत इन्फ्लेशनमुळे वाढली असेल, कमी झाली असेल. इन्फ्लेशनमुळे ही किंमत कमी झालेली असणार. कारण की तुम्हाला माहिती आहे, समजा आजपासून तुम्ही 20 वर्ष आधीचा विचार केला तर आजपासून 20 वर्ष आधी जी गोष्ट तुम्हाला भेटत होती 2 रुपयामध्ये, तिची किंमत आज झाली असणार 20 रुपये. म्हणजे 20 वर्षामध्ये 10 पट किमती वाढल्या असतील. हे कशामुळे झालं, महागाई वाढली. अशी महागाई वाढत जाते, दर वर्षाला जवळपास 6% आसपास इन्फ्लेशन रेट असतो. आज जे तुम्ही बोलताय की तुम्हाला 1 करोड पाहिजे,
20 वर्षानंतरचा प्लॅन असेल तर तुम्हाला 1 करोड पेक्षा जास्त लागतील. सो ते किती लागतील हे आपणच बघू. सो समजा माझा गोल आहे मगाच्या प्रमाणे 1 करोड रुपये. ओके, माझा गोल आहे जवळपास 1 कोटी रुपये. बरोबर, हे 1 करोड रुपये आहेत. आणि त्यानंतर समजा मला करायचे आहे 1 करोडचा गोल अचीव्ह करण्यासाठी मला SIP करायचे. म्हणजे माझा गोल आहे 1 करोड रुपये, मला SIP करायची. हे माझं गोल मला 20 वर्षात अचीव्ह करायचे. माझं असं म्हणणं आहे की पुढच्या 20 वर्षात मला 1 करोड जमवायचे आहेत. सो त्यासाठी समजा मी एक्सपेक्टेड रिटर्न्स पकडले इथे 15 वर्ष. सो एक गोष्ट लक्षात घ्या, मला 20 वर्षानंतर 3.20 करोड रुपये जमवावे लागतील, जे आत्ताचे 1 करोड असतील. म्हणजे जर पुढच्या 20 वर्षानंतर मी विचार करायला गेलो ना, आणि पुढच्या 20 वर्षानंतर मला 1 करोड रुपये आत्ताची जी अमाऊंट आहे ती हवी असेल, तर तेव्हा माझ्याकडे 3 करोड 20 लाख असले पाहिजे, जे आत्ताचे 1 करोड असतील. का? इन्फ्लेशनमुळे तुम्हाला जास्त पैसे जमवावे लागतील, महागाई वाढलेली असेल. हा पहिला पण तुम्हाला क्लिअर असेल. तर जर मला 3 करोड 20 लाख जमा करायचे, तर मला पुढच्या 20 वर्षासाठी आजपासून दर महिना 21,000 रुपयांची SIP करावी लागेल. झालं तुम्हाला क्लिअर? मंथली SIP तुम्हाला 21,000 रुपये करावी लागेल, तर जाऊन 20 वर्षानंतर तुमचे 3.21 करोड जमा होतील. आणि ज्यातनं तुम्ही मंथली एक जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये पेन्शन घेऊ शकता त्यानंतर. आता बरीचशी लोक इथे असतील जे 21,000पेक्षा जास्त SIP करतायत. बरीचशी लोक असतील जे 21,000 रुपये SIP नाही करू शकत. सो समजा तुम्ही SIP करू शकता फॉर एक्झाम्पल 15,000 रुपये, तरी आपण या गोलला कसं पोहोचायचं बघूया. 21,000 रुपये जाऊ दे, 15,000 रुपयाची तुम्ही SIP समजा सुरू करताय. सेम 20 वर्षाचा टाइम होरिझॉन घ्या, 15% रिटर्न्स घ्या. आता ही जी 15,000 रुपयाची SIP तुम्ही जास्त सुरू केली दर महिन्यात, आणि ती दर वर्षाला 1,000 रुपयाने जरी वाढवली, दर वर्ष बोलतोय मी, म्हणजे समजा 2024 मध्ये तुम्ही दर वर्षाला 15,000ची सुरू करताय, 2025 पासून तुम्ही दर वर्षाला 16,000ची सुरू करा. म्हणजे ऍटलिस्ट 1 वर्षानंतर 1,000 रुपये तुम्ही वाढवू शकता असं मला तरी वाटतंय. तर तरीही तुमची अमाऊंट गोळा होते 3 करोड, जे तुमचं गोल अचीव्ह होत आहे 20 वर्षात. सो अशा प्रकारे तुम्हाला हे जे तुम्ही वापरला गोल सेटिंग हा कन्सेप्ट जर वापरला, तर तुम्हाला गोल सेटिंग हा कन्सेप्ट सांगतो की बाबा तुला किती SIP सुरू करायची तुझ्या गोलनुसार. असं नाही की माझा काही गोलच नाहीये, मी 500 रुपयेच करतोय, मी कमवतोय 1 लाख आणि 500 रुपयेच करतोय, असं नाही झालं पाहिजे. तुम्हाला तुमचा गोल माहित असलं पाहिजे, त्यानुसार तुम्ही तुमची SIP अमाऊंट सेट केली पाहिजे, ज्याने तुम्ही तो पाथ फॉलो केला पाहिजे. आता भले काही वेळेला तेवढी SIP तुम्ही करू शकत नाहीयेत आता, पण ऍटलीस्ट छोट्या अमाऊंट पासून सुरुवात करा. बघा मी तुम्हाला 15,000चं पण सांगितलं, छोटी अमाऊंट आहे 21,000पेक्षा. तुमच्याकडे तुम्ही 5,000पासून सुरू करत असाल 5,000पासून करा, 500 रुपयापासून सुरू करत असाल 500 रुपयापासून करा, पण तुम्ही सुरू करणं गरजेचं आहे. बरीचशी लोक काय करणार की माझ्याकडे 15,000 रुपये आले की मी सुरुवात करेन, पण तोपर्यंत तुमचं गोल लांब गेलेलं असणार. कारण जेवढा टाइम तुम्ही वेस्ट करणार सुरुवात करण्याआधी, तेवढं तुमचं कंपाऊंडिंग पुढे जाऊन कमी होणार आहे. सो अमाऊंट सुरुवातीची कितीही छोटी असू दे, सुरुवात करा, ती हळूहळू वाढवत ना तुमचं गोल अचीव होईल. मग ते 20 वर्षात नाही, कदाचित 22 वर्षात होईल. जास्त वाढवलं तर कदाचित 15 वर्षात होईल, पण अचीव होईल सुरुवात केल्यानंतर. ही गोष्ट लक्षात घ्या. सो अशा प्रकारे गोल सेटिंग करून तुम्ही तुमचे गोल्स यादी नक्की अचीव करू शकता म्युच्युअल फंडच्या माध्यमातून. तुम्हाला अशाच प्रकारचे ऍडव्हान्स कन्सेप्ट ऍडव्हान्स गोष्टी शिकायच्या आहेत, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर कराच, पण त्यासोबत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिकडून जॉईन व्हा. आणि तुम्हाला जर आपल्यातर्फे आपल्या अंडर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट सुरुवात करायची असेल, म्युच्युअल फंड अकाउंट ओपन करायचं असेल, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअपच्या आमच्या कॉन्टॅक्टची लिंक आहे, त्या आम्हाला व्हॉट्सअपच्या लिंकवर क्लिक करून मेसेज करा. आपल्या अंडर अकाउंट ओपन करून घ्या. तुम्हाला अशाच प्रकारचे ऍडव्हान्स नॉलेज आपण त्या ठिकाणी देत असतो. चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ नक्की लाईक करा. थँक्यू, धन्यवाद.